श्रद्धा, विश्वास देवभावाचा, भावाचा नाही, कोणाच्या बापाचा. हां, म्हणून मात्र ह्या पद्धतीनं होळीचा जो सण आहे, होळीचा सण मात्र आपण जो करतो ना, तर तिथं मात्र ते तुम्हाला सण कसा करावा, सण कसा करावा तुम्ही सगळं सांगणार आम्हाला. कुरडई भजी, साहार भात, चुकून सुद्धा एखादा पदार्थ चुकणार नाही, चुकून सुद्धा चुकणार नाही. सण कसा करावा हे सगळे सांगतील, पण सण का करावा हे कोणालाच माहीत नाही. फक्त ऋण काढायचं आणि सण करायचं, ऋण काढायचं आणि सण करायचं, म्हणजे कर्ज काढायचं, उचलपाचल करायची आणि सण करायचा, झाला सण. पण सण का करायचा? प्रत्येक सणात मात्र काहीतरी घेण्यासारखं आहे, प्रत्येक सणात काहीतरी घेण्यासारखं आहे. एक का होळी जी आहे ना, तिचं नाव आहे होलिका, होलिका, आणि ती हिरण्यकश्यपूची बहीण आहे. भक्त प्रल्हादाला काय काय त्रास दिला ह्या गोष्टी तुम्ही मात्र ऐकल्या असून. मोठ्या कड्यावरून लोटलं, त्यानंतर उकाळत्या तेलामध्ये टाकलं, आणि त्यानंतर बरेचसे असे जास दिले, बरेचसे त्रास दिले. आणि हा एक पर्याय त्यांनी केला होता, हा पर्याय केला. भक्त प्रल्हादाच्या परिवारामध्ये, म्हणजे हिरण्यकश्यपूच्या परिवारामध्ये भक्त प्रल्हाद जन्माला आले. असं सांगू तुम्हाला, असं येड लागलं, असं येड लागलं. तर पूर्वीचा काळ होता, जसं प्रभू रामचंद्र ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये शिक्षणासाठी होते, श्रीकृष्ण भगवंत सुद्धा ऋषीमुनींच्या आश्रमात शिक्षणाकरता होते. तशाच पद्धतीनं राजे महाराजे त्यांचे मुलांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं राजशाहीबद्दल. तर तशा पद्धतीनं मात्र आजही तुम्ही पाहतात ना, सत्तेवर असणारे व्यक्ती, तर त्यांचे मुलं मात्र त्या सत्तेला धरून मात्र जिथं काही गोष्टी आहेत ना, काही गोष्टी समजा वकील आहे, सरकारी वकील आहे, न्यायाधीश आहे, अशाच पद्धतीचे मात्र प्रतिष्ठित अधिकारी व्यक्ती, जे सत्ताधारी व्यक्ती ना, त्यांचा मुलगा कोणीतरी न्यायाधीश व्हावा, कोणीतरी वकील व्हावा, अशा पद्धतीनं मात्र शिक्षण करतात. तशा पद्धतीनं हिरण्यकश्यपूचा मुलगा सतत मात्र नारायण 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 अशा पद्धतीनं मग मात्र भरपूर असा त्रास दिला. तुम्हाला सगळ्यांना माहिती, ही सगळी आख्यायिका झाली. आणि होळीचा कालावधी, होलिका ही बहीण होती. मग तिचा भाऊ हिरण्यकश्यपू एकदम नाराज होऊन बसला का सगळे प्रयोग मात्र फेल जात आहेत. देवतारी त्याला कोण मारी, देवतारी त्याला कोण मारी, आणि देव मारी त्याला कोण तारी. देवानं मारलं तर तारणारा जगात कोणीच नाही, आणि देवाना तारलं तर मारणारा सुद्धा जगात कोणी नाही. आता ही गोष्ट अनुभवातून आहे ना, भक्त प्रल्हादाला किती किती त्रास दिला. हो, उकाळत्या तेलात हसत होतं ते बालक, उकाळत्या तेलात हसत होतं ते बालक. तशाच पद्धतीनं मात्र इथंही पहा, जेव्हा मात्र हिरण्यकश्यपूची बहीण होलिका जेव्हा आली, तर तिथं मात्र तिनं भाऊ नाराज म्हणून पाहिलं. का नाराज? ते म्हणले, आत्ता माझ्यावरती मोठं संकट आहे. काय? माझ्या पोटी आलेला पुत्र ना, तो सतत मात्र देवाचं नाव घेतो, देवाचं नाव घेतो, त्याचा नायनाट करायचा आहे. ते म्हणले, सोपा उपाय त्याच्यासाठी. मग हे षडयंत्र केव्हापासून तयार झालं? मागची जी पौर्णिमा गेली ना, दांडी पौर्णिमा, दांडी पौर्णिमापासून हे षडयंत्र रचलं त्यांनी. मग दांडी पौर्णिमाला दांडा रवतो, आणि मग मात्र त्या गौऱ्या आणून टाकणं, हे ते सगळं सामग्री जमा करणं, आणि तो मात्र आता होळीचा जो कार्यक्रम आहे, तो होळीचा कार्यक्रम त्यांनी सगळी तयारी दांडी पौर्णिमापासून केली. दांडी पौर्णिमा म्हणजे दांडा रवणं, होळीचा दांडा रवणं, आणि तिथून पुढं गौऱ्या आणून 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 महिनाभर मोठा गज करणं. आणि अशा पद्धतीनं देवी राक्षसांनी तो षडयंत्र दांडी पौर्णिमापासून केलं. लाकडं लुकडं मस्त रचून बिचून हे ते केलं, मस्त पायऱ्या बिऱ्यावरती जायला. आणि होलिकांनी मात्र वरदान प्राप्त केलं होतं, अग्नी मला जाळू शकत नाही, अग्नी मला जाळू शकत नाही, म्हणून मी मात्र त्याचा नायनाट करते. म्हणून मात्र तिची मावशी म्हणून, आत्या 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 म्हणून ती होलिका मात्र होळीमध्ये बसले.
आणि भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसले. आणि मग मात्र तिथं ते पेटवलं ना, त्या टायमाला मात्र होळिका फुरफळून मात्र जळून गेली आणि भक्त प्रल्हादाला काहीच झालं नाही. म्हणून तिथं मात्र आपण काही म्हणतो, होळी रे होळीन पुरणाची पोळीन, रावण गेला बामण गेला. आता तिथं त्यांचा विचाराचा काही दोष नाही, पण ही आसुरी शक्ती मात्र आपल्यामध्ये राहील ना. आसुरी शक्ती म्हणजे होलिका, राक्षसीन, ते आपल्यामध्ये राहील ना. आपलं जीवन सुखमय होऊ देणार नाही. त्याच्याकरता होळीला प्रदक्षिणा उलट्या मारायच्या राहत्या, उलट्या. राक्षसीने ती हे माहितीच नाही. तुम्ही कर्म करते कधी कधी माहिती का, दिवाळीच्या पिरियडमध्ये बिना तोंड धुतल्यातला मात्र खडी साखरेचा प्रसाद खावा लागतो. बिना तोंड धुयाचा, बिना आंघोळीचा, असे काही उलटे कार्यक्रम आहे. पण आपण ते सगळे शिधीच करीत बसतो. असं सगळा कार्यक्रम शिधी नाही. इथं होळीला उलट्या प्रदक्षिणा मारायच्या. आपण अशा मारतो ना, अशा उलट्या मारायच्या. तिथं भरपूर असे काही विधी आहे का, ज्याचा दुःखपीडा असली तर त्यांनी मात्र ते नागविलेचं पान, बत्तशे, त्याच्यामध्ये लवंग, ती तुपात बुडून ठेवायची, खडी साखरेचे दाणे. मग ते पान मात्र त्यांच्या अंगावरून असं उलटं उतरून ते त्याच्या हातात देऊन ते होळीमध्ये टाकायचं, त्याला उलट्या प्रदक्षिणा मारायच्या. अशा पद्धतीनं मात्र होळीचे भरपूर विधी आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असं, धुळवाडा. आता धुळवाडा राहतो एका बाजूला आणि आपला धुळवाडा दुसरा चालवतो. धुळवाडा म्हणजे काय, त्या होळीची जी रख्या आहे ती रख्या गोमित्रात मात्र किंवा पाण्यामध्ये ते करायचं. सूर्यनारायण मात्र उगवल ना, त्या टायमाला दुसऱ्या दिवशी पाणी ठेवून द्यायचं. सूर्यनारायणाच्या उष्णतेने मात्र ते पाणी तापलं पाहिजे आणि ती रख्या मात्र पुऱ्या अंगाला मात्र लावा. 2-5 मिनटं मात्र चांगल्या पद्धतीचं सुकवू द्या आणि सूर्यनारायणाच्या उष्णतेने तापलेल्या पाण्याने मात्र तुम्ही आंघोळ करा. या पद्धतीनं असं एक रोगराई जाईल, तुम्हाला तरतरी येईल, उत्साह वाढेल. हा प्रकारची पिढा मात्र तुमच्या त्या होळीच्या राख्याने जाते. आपण वेगळंच करीत बसतो, उडीत बसतो. एकाच्या यात डोळ्यात टाक, त्याच्या डोळ्यात टाक, हे झाली धुळवडी. परंतु त्याचं काय महत्त्व, म्हणून मात्र अशा पद्धतीनं हा तर तो आपला 2 तारखेला संध्याकाळी येईल बहुतेक. आणि पौर्णिमा जी आहे तर ती पौर्णिमा 3 तारखेपर्यंत आहे. आणि चंद्रग्रहण हे बी मात्र त्या करबडीत येत आहे. म्हणून उद्या पुन्हा मात्र सकाळी आपण ह्या कार्यक्रमाबद्दल म्हणजे ग्रहणाची माहिती सांगू, कोणी कोणी कसे काही नियम पाळायचे. कारण की ग्रहमानाचे प्रत्येक फिरले, म्हणजे प्रत्येकाचे ग्रहमान फिरलेले. तर याच्यामुळं का चंद्र आणि सूर्य हे 2 मेन ग्रह आहे. याच्याबद्दल तुम्हाला उद्या सकाळी ती माहिती सांगू. झालेल्या शिबेला मात्र ह्याच ठिकाणी पूर्णविराम.